विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजपासून आपण खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। म्हणजे आतापर्यंत आपण जे काही पार्ट बघितला, जसं आपण सॉलिड स्टेट नावाचं युनिट बघितलं, त्यानंतर आणखी केमिकल कायनेटिक्स बघितलं, त्यानंतर आणखी आपण थर्मोडायनामिक्स बघत आहोत। तर हे सर्व जे युनिट आहेत हा पार्ट फिजिकल केमिस्ट्रीचा आहे। आजपासून आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात करतो आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुरुवात करण्याआधी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे काही बेसिक्स असतात ते आपल्याला माहीत पाहिजे। तर सर्वात आधी आपल्याला या ऑर्गॅनिक विषयी काहीतरी माहिती पाहिजे, बरोबर। तर ह्या ऑर्गॅनिक गोष्टी काय असतात, तर सुरुवातला असं म्हणायचे जे कंपाऊंड्स प्लांट्स आणि ॲनिमल पासून भेटतात त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणायचो आहे ना। म्हणजे अर्ली डे सुरुवातच्या काळात असं म्हणायचे। मग नंतर असं म्हणायला लागले की जे कंपाऊंड्स कार्बन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह पासून भेटतात, हा तुमचा न्यू कन्सेप्ट आहे, बरोबर। म्हणजे जे कंपाऊंड्स तुम्हाला कार्बन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह पासून भेटतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो, बरोबर। मग आता याला आपण थोडं डिटेलमध्ये बघू काय आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याकडे आहे व्हायटल फोर्स थिअरी। सर्वात आधी काय आपल्याजवळ व्हायटल फोर्स थिअरी, यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो VFT, व्हायटल फोर्स थिअरी VFT। तर 1815 पर्यंत जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर करता येत नव्हते। काय सांगितलं मी बघा, 1815 पर्यंत जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर करता येत नव्हते। म्हणून जे बर्जेलियस नावाचे सायंटिस्ट आहेत, बर्जेलियस, त्यांनी काय सांगितलं की हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत यांच्या फॉर्मेशन मागे एक मिस्टेरियस फोर्स आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे। काय सांगितलं, बर्जेलियस नावाच्या सायंटिस्टनी 1815 मध्ये सांगितलं देयर इज अ मिस्टेरियस फोर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आणि तो जो मिस्टेरियस फोर्स आहे, मिस्टेरियस फोर्स म्हणजे एक रहस्यमय असा फोर्स आहे, बरोबर। मग बर्जेलियसनं सांगितलं की एक मिस्टेरियस फोर्स आहे, मिस्टेरियस फोर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आणि त्या फोर्सलाच आपण काय म्हटलं, व्हायटल फोर्स। काय नाव दिलं त्यानं त्याला, व्हायटल फोर्स। म्हणजे बर्जेलियसचं म्हणणं होतं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन होत आहे त्याच्या मागे एक मिस्टेरियस फोर्स आहे, कशामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये। आणि त्या मिस्टेरियस फोर्सला त्यानं नाव काय दिलं, व्हायटल फोर्स। आणि ही सेड दॅट, आणि त्यानं काय सांगितलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड इन अ लॅब, प्रिपेअर्ड इन अ लॅब। तर त्यांचं म्हणणं काय होतं, बर्जेलियसचं म्हणणं होतं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांच्या फॉर्मेशन मागे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक मिस्टेरियस फोर्स आहे, त्याला त्यांनी व्हायटल फोर्स दिलं आणि त्यांनी त्याच्यावरून व्हायटल फोर्स थिअरी दिली। आणि काय सांगितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंडला तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये प्रिपेअर करू शकत नाही, असं बर्जेलियसचं म्हणणं होतं, बरोबर। असं त्यांनी कधी सांगितलं, तर 1815 मध्ये। मग त्याच्यानंतर दुसरे आले ओहलर नावाचे सायंटिस्ट, ओहलर्स सिंथेसिस बघायचे आपल्याला। तर नंतर ओहलर नावाचे सायंटिस्ट आले आणि यांनी 1828 मध्ये आहे ना, 1828 मध्ये एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं, बरोबर। ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणतं होतं, त्याचं नाव होतं अमोनियम सायनेट। अमोनियम, इथं खाली लिहितो मी थोडं, त्या कंपाऊंडचं नाव होतं अमोनियम सायनेट, अमोनियम सायनेट। आणि हे जे अमोनियम सायनेट नावाचं कंपाऊंड होतं हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड होतं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड। आणि या इनऑर्गॅनिक कंपाऊंडला त्यांनी काय केलं, हीट केलं, बरोबर। मग आता अमोनियम सायनेटचा फॉर्म्युला काय होता, तर हा फॉर्म्युला होता NH4CNO। हे अमोनियम सायनेट नावाचं कंपाऊंड होतं। या कंपाऊंडला त्यांनी काय केलं, हीट केलं। आणि हीट केल्यानंतर त्याच्यापासून एक कंपाऊंड तयार झालं ज्याचं नाव आहे युरिया। आणि युरिया हे कोणतं कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। युरिया हे कोणतं कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे। तर त्यांनी काय केलं, लॅबमध्ये एक एक्सपेरिमेंट केला। काय एक्सपेरिमेंट आहे की अमोनियम सायनेटला हीट केलं आणि त्याच्यापासून युरिया भेटला। युरियाचा फॉर्म्युला असते NH2CONH2, हा युरियाचा फॉर्म्युला आहे।
तर त्यांनी अमोनियम सायनेटला म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंडला हिट केलं आणि त्यांना युरिया म्हणजे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटलं. म्हणजेच इथं तुमची जे व्हायटल फोर्स थेरी होती, जे बर्जेलियसनं सांगितली होती, ते फेल झाली. कारण बर्जेलियस नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं काय होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही लॅबमध्ये प्रिपेअर करू शकत नाही. मग आता ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममधून भेटतात तुम्हाला. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक मिस्टेरियस फोर्स आहे ज्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तुम्हाला हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स भेटतात. पण ओहलर नावाच्या सायंटिस्टनं काय केलं, एक अमोनियम सायनेट नावाचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं आणि त्याच्यापासून युरिया नावाचं एक ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅब. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड हे तुम्ही लॅबमध्ये प्रिपेअर करू शकता. आणि म्हणून काय झालं, हे जे व्हायटल फोर्स थेरी होती ही थेरी काय झाली, फेल झाली. बरोबर. मग जसं हे यांनी 1828 मध्ये केलं, युरिया नावाचं कंपाऊंड तयार केलं. हे फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे लॅबमध्ये प्रिपेअर झालं. बरोबर. काय सांगितलं, हे फर्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे लॅबमध्ये प्रिपेअर झालं. मग एकदा क्वेश्चन आला होता एक्झाममध्ये, बरोबर, जे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जेई, नीट, CET, तर अशा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता की जे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केलं होतं त्याचं मॉलिक्युलर मास किती आहे. बरोबर. काय आलं होतं तुमचं, पहिलं जे ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केलं होतं त्याचं मॉलिक्युलर मास किती आहे. तर ते तुमचं जे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं ते काय होतं, युरिया, जे लॅबमध्ये प्रिपेअर केलं होतं. आणि याचं मॉलिक्युलर मास विचारलं. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन विचारला नाही की युरियाचा मॉलिक्युलर मास काय. क्वेश्चन काय विचारला, which what is the molecular mass of the first organic compound which is prepared in lab. म्हणजे लॅबमध्ये जे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर केलं त्याचं मॉलिक्युलर मास काय आहे. तर ते मॉलिक्युलर मास तुम्हाला काढता आलं पाहिजे. बरोबर. तर कसं येणार ते मॉलिक्युलर मास, बघा, हा नायट्रोजन आहे. नायट्रोजन म्हणजे याचा ॲटॉमिक मास असते 14 प्लस 2 इंटू कोण आहे, हायड्रोजन, त्याचा ॲटॉमिक मास 1 प्लस कार्बन, त्याचा ॲटॉमिक मास 12 प्लस ऑक्सिजन, त्याचा ॲटॉमिक मास 16 प्लस नायट्रोजन ॲटॉमिक मास 14 प्लस 2 इंटू हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1. बरोबर. मग आधी काय करत असतो आपण, मल्टिप्लिकेशन. तर आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येणार, 14 प्लस 2 प्लस 12 प्लस 16 प्लस 14 प्लस 2. बरोबर. मग काय झालं बघा, 14 प्लस 2 16, 16 प्लस 12 किती झाले 28 प्लस 2 किती झाले 30, 40 46 56 आणि 4 किती झाले 60. बरोबर. तर 60 जे आहे ते तुमचं मॉलिक्युलर मास होतं कोणाचं, युरियाचं. किती आलं होतं ते 60 आलं होतं. जर त्याला मोलार मास म्हटलं तुम्ही तर 60 आणि त्याचं युनिट काय येणार, ग्राम पर मोल. तर हे मॉलिक्युलर मास आपण फाइंड आउट केलं होतं युरियाचं. बरोबर. अशा पद्धतीनं जे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केलं होतं त्याचं मॉलिक्युलर मास किती आलं होतं, 60 आलं होतं. बरोबर. मग आता आपल्याला समजलं की ओहलर नावाच्या सायंटिस्टनं युरिया नावाचं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं अमोनियम सायनेट नावाच्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केल्या जाऊ शकतात. म्हणून व्हायटल फोर्स थेरी काय झाली, फेल झाली. स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर याच्यानंतर जसं हे युरिया नावाचं कंपाऊंड ओहलरनं सिंथेसाइज केलं तशाच पद्धतीनं आणखी कोल्बे नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर केलं. आणि एक बर्देलॉट नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर केलं. म्हणजे बघा, पहिले आले ओहलर. तर ओहलर नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय तयार केलं, त्यांनी युरिया तयार केला. कधी तयार केला तर हा केला 1828 मध्ये तयार केला. बरोबर. त्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहेत आपल्याजवळ कोल्बे. आणि या कोल्बे नावाच्या सायंटिस्टनी काय तयार केलं, यांनी ॲसेटिक ॲसिड लॅबमध्ये प्रिपेअर केलं. ॲसेटिक ॲसिड कधी, तर हे केलं 1845 मध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत बर्देलॉट. आणि यांनी कोणतं कंपाऊंड तयार केलं, यांनी मिथेन तयार केला. आणि हा मिथेन यांनी कधी तयार केला, 1854 मध्ये. बरोबर. तर हे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहे. तर हे आहेत तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे आहेत तुमचे सायंटिस्ट. बरोबर. हे सायंटिस्ट लोक आहेत ज्यांनी हे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड लॅबमध्ये प्रिपेअर केले. बरोबर. तर हा टेबल महत्त्वाचा आहे. हे आहेत तुमचे सायंटिस्ट. त्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन लॅब, ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रिपेअर्ड इन लॅब, प्रिपेअर्ड इन लॅब. त्यानंतर त्याचं इयर म्हणजे त्यांनी कधी प्रिपेअर केलं. तर ओहलरनं युरिया प्रिपेअर केला कधी, 1828 मध्ये.
त्यानंतर कोल्बेनं ॲसिटिक ॲसिड तयार केलं कधी 1845 मध्ये. त्यानंतर बर्देलॉटनं मिथेन तयार केला कधी 1854 मध्ये. तर टेबल महत्त्वाचा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता याच्यानंतर पुढे आता आपल्याला काय बघायचं आहे की आपण सांगितलं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते लॅबमध्ये पण प्रिपेअर केल्या जाऊ शकतात. मग याच्यानंतर आता आपण करू ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणतो आपण, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कार्बनचे कंपाऊंड आहेत किंवा कार्बनच्या डेरिव्हेटिव्हचे कंपाऊंड्स आहेत. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कशाला म्हणणार आपण, द कंपाऊंड्स ऑफ कार्बन and its derivatives except, हा एक्सेप्ट नावाचा शब्द महत्वाचा आहे ना, एक्सेप्ट. तर काय एक्सेप्ट करायचं आहे तुम्हाला, म्हणजे सोडून द्यायचं आहे तुम्हाला. काय सोडून द्यायचं आहे, काय घ्यायचं नाही आहे तुम्हाला, तर तुम्हाला घ्यायचे नाही आहेत ऑक्साईड, एक्सेप्ट ऑक्साईड, त्यानंतर कार्बोनेट्स, त्यानंतर आणखी बायकार्बोनेट्स, त्यानंतर आणखी आहे तुमच्याजवळ सायनाइड, आणि त्यानंतर आहे कार्बाइड. काय सांगितलं बघा, द कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड इट्स डेरिव्हेटिव्हज एक्सेप्ट ऑक्साइड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सायनाइड, कार्बाइड आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय, तर हे कार्बन किंवा त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत. डेरिव्हेटिव्हज आहेत म्हणजे त्याच्यापासून बनवले, बरोबर. कोणापासून, कार्बनच्या कंपाऊंडपासून जे कंपाऊंड बनतील त्याला म्हणणार आपण त्याचे डेरिव्हेटिव्हज. काय सांगितलं परत एकदा बघा, कार्बनच्या कंपाऊंडपासून जे कंपाऊंड बनतील त्याला काय म्हणू आपण, त्याचे डेरिव्हेटिव्हज म्हणू. कसं ते पण सांगतो तुम्हाला. एक्सेप्ट ऑक्साईड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सायनाइड आणि कार्बाइड. काय काय सोडून द्यायचं आहे तुम्हाला, तर सोडून द्यायचं आहे ऑक्साईड. ऑक्साईड म्हणजे काय, जसं Ca आपल्याकडे आहे समजा, CO कार्बन मोनॉक्साईड आहे, किंवा CO2 हे ऑक्साईड आहेत, बरोबर. मग हे ऑक्साईड तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये घ्यायचे आहेत का नाही, त्यांना एक्सेप्ट म्हटलं म्हणजे हे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे. कार्बोनेट म्हटलं, आता कार्बोनेट म्हणजे जसं MgCO3 मॅग्नेशियम कार्बोनेट, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, बरोबर. तर हे कार्बोनेट आहेत, तर हे कार्बोनेट पण तुम्हाला सोडून द्यायचे आहेत, हे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये येत नाहीत. त्यानंतर बायकार्बोनेट म्हणजे काय, तर समजा जसं आहे NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, किंवा KHCO3 पोटॅशियम बायकार्बोनेट, बरोबर. बघा, तर इथं CO3 आहे तर याचा अर्थ होते कार्बोनेट, आणि HCO3चा अर्थ काय होते, बायकार्बोनेट, बरोबर. तर हे बायकार्बोनेट पण तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये घ्यायचे नाही आहेत, बरोबर. त्यानंतर सायनाइड आहे, तर सायनाइडमध्ये समजा तुमच्याकडे आहे NaCN सोडियम सायनाइड, त्यानंतर KCN पोटॅशियम सायनाइड, बरोबर. तर हे पण तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहेत, यांना पण तुम्हाला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर कार्बाइड आहे. आता कार्बाइड म्हणजे काय, तर कार्बाइड म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे SiC सिलिकॉन कार्बाइड, किंवा CaC2 कॅल्शियम कार्बाइड, बरोबर. तर हे कार्बाइड आहेत, तर हे पण तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये घ्यायचे नाही आहेत. म्हणजे बघा, यांच्यामध्ये तुम्हाला कार्बन दिसत आहे, प्रत्येकामध्येच काय आहे, कार्बन आहे, पण हे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहेत. बघा, आपण काय म्हटलं तर कंपाऊंड्स ऑफ कार्बन. मग आता हे पण काय आहेत, कंपाऊंड आहेत, कोणाचे, कार्बनचे, कारण प्रत्येकामध्ये काय प्रेझेंट आहे, कार्बन प्रेझेंट आहे, बरोबर. पण कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड इट डेरिव्हेटिव्ह एक्सेप्ट, यांना सोडून जे आहेत ते, बरोबर, यांना सोडून जे कार्बनचे कंपाऊंड आहेत किंवा त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय सांगणार तुम्ही, जसं CH4 आहे, तर CH4 म्हणजे मिथेन, बरोबर. मग हे जे आहे हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कारण हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे का कोणतं, याला आपण ऑक्साईड म्हणणार का, कार्बोनेट म्हणणार का, बायकार्बोनेट म्हणणार का, सायनाइड म्हणणार का, कार्बाइड म्हणणार का, तर याच्यामधलं हे काहीच नाही, बरोबर. म्हणजे हे काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कार्बनचं कंपाऊंड आहे, बरोबर. त्यानंतर समजा मी C6H6 सांगितलं म्हणजे बेन्झीन आहे, C6H6. त्यानंतर समजा मी हे सांगितलं C2H5OH इथिल अल्कोहोल, बरोबर. C2H5OH, तर हे पण कार्बनचं कंपाऊंड आहे, पण हे याच्यामध्ये आहे का कुठं, तर याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे आहे CH3COOH, हे पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतर आणखी आपल्याकडे आहे CH3NH2,
CH3NH2 हे पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आहेत, तर हे कार्बनचे कंपाऊंड आहेत किंवा त्यांचे डेरिव्हेटिव्हज आहेत, बरोबर. जसं आणखी एक लिहितो मी, तर एक आता ट्रिक सांगतो तुम्हाला. ट्रिक काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असते. काय असते बघा, कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन, बघा कार्बन हायड्रोजन, परत कार्बन हायड्रोजन. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड ओळखण्यासाठी एक ट्रिक काय आहे की कार्बन आणि हायड्रोजन पाहिजे. पण असं नेहमी असेलच असं नाही, पण मॅक्झिमम कंपाऊंडमध्ये असंच आहे, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे एक कंपाऊंड लिहितो CCl4. मग आता हे ऑर्गॅनिक आहे की इनऑर्गॅनिक आहे, तर हे कंपाऊंड ऑर्गॅनिक आहे, बरोबर. मग तुम्ही म्हणसाल याच्यात कार्बन आहे पण हायड्रोजन नाही आहे, बरोबर. मग हे जे CCl4 आलं, हे CCl4 कोणापासून आलं, CH4 पासून आलं. तर या CH4 मधला C जसा तसा आहे, 4 हायड्रोजनच्या ठिकाणी 4 क्लोरीन आले, बरोबर. काय सांगितलं, 4 हायड्रोजनच्या ठिकाणी 4 क्लोरीन आले. म्हणजे या CH4 पासून हे कंपाऊंड काय केलं आपण, डिराईव्ह केलं, बरोबर. म्हणजे आपण सांगितलं कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड इट्स डेरिव्हेटिव्हज. तर हे काय आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आहे. आपण CH4 पासून काय बनवला, CCl4 बनवला, बरोबर. तर याच्यामध्ये काय सांगितलं, ट्रिक हे आहे की कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असेल तर ऑर्गॅनिक असते, पण असं 100% नाही आहे. तर CCl4 नावाचं कंपाऊंड आहे, असे आणखी पण आहेत, पण हे CCl4 ध्यानामध्ये ठेवा. तर हे CCl4 हे पण कोणतं कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. जास्त डोकं लावायचं नाही, हे याच्यामध्ये दिसते का पाहायचं, याच्यामध्ये दिसते का नाही दिसत, म्हणजे कोणतं कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, बरोबर. म्हणजे द कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड इट्स डेरिव्हेटिव्हज एक्सेप्ट ऑक्साइड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सायनाइड, कार्बाइड आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे काय आहेत, सर्व एक्झाम्पल्स आहेत. आणि हे सोडून पाहिजेत आपल्याला, हे महत्त्वाचं. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहेत, हे कोणते कंपाऊंड आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. यांना कोणते कंपाऊंड म्हणतो आपण, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आपण आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं इंट्रोडक्शन सांगितलं तुम्हाला. आता हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत हे तर बघितले आपण. मग आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असे कोणकोणते एलिमेंट्स आहेत जे तुमच्या कामामध्ये पडणार आहेत, है ना. तर आपण हे जे कंपाऊंड सध्या लिहिले याच्यामध्ये काही एलिमेंट्स आहेत ज्यांचं तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त वेळा काम पडते. मग आता हे खूप जास्त वेळा काम पडणारे एलिमेंट्स कोणकोणते आहेत बघा. मग मी इथे लिहितो सम इम्पॉर्टंट एलिमेंट्स, सम इम्पॉर्टंट एलिमेंट्स, some important elements in organic chemistry, in organic chemistry. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत ते आपल्याला माहीत पाहिजेत. जसं फॉर एक्झाम्पल सर्वात आधी जो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी तो आहे कार्बन. सर्वात आधी महत्त्वाचा कोण आहे आपल्यासाठी, कार्बन. मग या कार्बनविषयी थोडंफार आपण माहिती घेऊ आता. तर कार्बन जो आहे, या कार्बनचा जो सिम्बॉल आहे, तर कार्बनला आपण कशानं दाखवतो, सीनं दाखवतो. म्हणजे कार्बनचा सिम्बॉल किती आहे, काय, सी आहे. त्यानंतर याचा पाहिजे आपल्याला ॲटोमिक नंबर. तर कार्बनचा जो ॲटोमिक नंबर आहे तो आहे 6. कार्बनचा ॲटोमिक नंबर किती आहे, 6. त्यानंतर ॲटोमिक नंबर सांगितलं तिथंच आपण काय सांगू, ॲटोमिक मास सांगू, ॲटोमिक मास. तर कार्बनचं जे ॲटोमिक मास आहे ते किती आहे, 12. कार्बनचा ॲटोमिक मास किती आहे, 12. हे त्याची जनरल इन्फॉर्मेशन बघत आहोत आपण. त्याच्यानंतर याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे याचं बघा. तर याचा ॲटोमिक नंबर 6 आहे. तर आपण ॲटोमिक नंबरवरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. कसं, तर आपल्याला माहिती आहे पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसत असतात, 2, बरोबर. मग आता राहिले किती इलेक्ट्रॉन, तर 6 आहेत, 2 झाले, राहिले किती, 4. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, 2,4, बरोबर. किंवा हे एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याची पद्धत आहे. और दुसरी पद्धत काय आहे आपल्याजवळ, तर अजून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. कसं येणार बघा, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिले असते 1s, नंतर असते 2s आणि नंतर असते 2p. हे आपले ऑर्बिटल्स आहेत, बरोबर. 1s s ऑर्बिटल, हे p ऑर्बिटल आहे, बरोबर. मग आता काय करणार आपण, तर 1s 2s 2p असतात. तर इथं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर s मध्ये किती बसतात, 2. परत s आहे किती बसतात, 2, बरोबर. म्हणजे झाले 4. राहिले किती आता, 2. म्हणजे p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील, 2. म्हणजे तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता आलं पाहिजे. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही बघून घ्या. याचा ॲटोमिक नंबर 6 आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p2, बरोबर.
म्हणजे काय, तर अजून तुम्हाला काय माहीत झालं, तर याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला, या पी ऑर्बिटलमध्ये गेला. बरोबर, म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला, पी ऑर्बिटलमध्ये. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये एंटर झाला म्हणजे हा जो कार्बन आहे हा कार्बन पी ब्लॉक एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे, पी ब्लॉक एलिमेंट. याचा शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये गेला म्हणून हा पी ब्लॉकमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. मग आता हे पण आपल्याला माहीत झालं. मग आता हा पी ब्लॉकमध्ये कुठं प्रेझेंट असतो, बरोबर, ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर बघा, पी ब्लॉकमध्ये पहिले पी ब्लॉकची सुरुवात ग्रुप 13 पासून होत असते. बरोबर, ग्रुप 13 नंतर ग्रुप 14. तर तुम्हाला माहीत पाहिजे की पी ब्लॉक एलिमेंटमध्ये जो पी ब्लॉक एलिमेंट आहे आणि या पी ब्लॉकमध्ये तो कुठं प्रेझेंट असते, तर हा प्रेझेंट असते ग्रुप 14 मध्ये. ग्रुप 14 मध्ये. बरोबर, आणि त्याच्यानंतर पिरियड कोणता असते, तर पिरियड असते सेकंड. म्हणजे पिरियड कोणता आहे तुमचा, पिरियड सेकंड. बरोबर, तर पी ब्लॉक एलिमेंट आहे कार्बन जो ग्रुप 14 मध्ये आणि सेकंड पिरियडमध्ये काय असते, प्रेझेंट असते. बरोबर, त्याचा लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर करते, पी ऑर्बिटलमध्ये. म्हणजे काय म्हणणार, लास्ट इलेक्ट्रॉन, इथं लिहितो मी, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल. कोणत्या ऑर्बिटलमध्ये एंटर करते, पी ऑर्बिटलमध्ये. बरोबर, आणि पी ऑर्बिटलमध्ये एंटर केला म्हणून त्याला आपण काय म्हटलं, पी ब्लॉक एलिमेंट. आणि ग्रुप 14 मध्ये आहे आणि पिरियड कोणता आहे, 2 नंबरचा पिरियड आहे. त्याच्यानंतर बघा पुढे काय करणार आपण, आणखी तुम्ही काय सांगू शकता कार्बन विषयी, तर कार्बन जवळ जे कार्बनची व्हॅलन्सी आहे ते व्हॅलन्सी किती आहे पहा. तर कार्बनची व्हॅलन्सी तुम्ही इथून सांगू शकता. कार्बन किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, तर 4. तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर, ऑक्टेटसाठी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी किती झाली, 4 झाली. मग आता व्हॅलन्सी 4 आहे याचा अर्थ काय, तर कार्बन काय करणार आहे, 4 बॉन्ड्स तयार करणार आहे. बरोबर, मग हे 4 बॉन्ड तो कशा पद्धतीनं तयार करते, बरोबर, बॉन्डिंग इन कार्बन. तर कार्बनमध्ये बॉन्डिंग कशी असते ते पाहू आपण. तर बघा, हा कार्बन आहे, त्याची व्हॅलन्सी 4 आहे. याचा अर्थ तो 4 बॉन्ड करणार आहे. कशा पद्धतीनं पहा, हा 1 2 3 4. म्हणजे कार्बन काय करणार, 4 बॉन्ड तयार करणार, कारण त्याची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. मग 4चे 4 त्यानं काय केले, इथे सिंगल बॉन्ड तयार केले. हा सिंगल बॉन्ड. किंवा दुसरी केस, कार्बन काय करू शकतो, कार्बननं एक डबल बॉन्ड केला, एक सिंगल, परत काय झाले, 4 बॉन्ड तयार केले त्यानं, एक डबल आणि 2 काय तयार केले, सिंगल. किंवा तिसरी केस, कार्बननं काय केला, एक ट्रिपल बॉन्ड तयार केला आणि एक सिंगल बॉन्ड तयार केला. बरोबर, म्हणजे 3 आणि हा 1, 4 बॉन्ड तयार केले. किंवा चौथी केस, कार्बननं दोन्हीचे दोन्ही काय तयार केले, डबल बॉन्ड तयार केले. बरोबर, म्हणजे कार्बन जे बॉन्ड तयार करेल एक तर ते 4चे 4 सिंगल असतील, 2 सिंगल, 1 डबल, 1 ट्रिपल, 1 सिंगल, 2 डबल. अशा पद्धतीनं कार्बनमध्ये काय असते, बॉन्डिंग असते. मग कार्बनचं जे काही बेसिक्स होतं ते बेसिक्स आपण इथं बघितलं. तर स्क्रीनशॉट काढून घ्या, महत्त्वाचं आहे. म्हणजे कार्बन हा एक पी ब्लॉक एलिमेंट आहे जो ग्रुप 14 मध्ये आणि पिरियड 2 मध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल सी आहे, ॲटॉमिक नंबर 6 आहे, ॲटॉमिक मास 12 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 किंवा 1s2 2s2 2p2. त्यानंतर व्हॅलन्सी 4 आहे आणि त्याच्या बॉन्डिंग, त्याची जे बॉन्डिंग आहे तो अशा पद्धतीनं बॉन्डिंग करणार. 4चे 4 सिंगल, 1 डबल, 2 सिंगल, 1 ट्रिपल, 1 सिंगल, 2 डबल बॉन्ड, अशा पद्धतीनं. मग आता दुसरा जो महत्त्वाचा एलिमेंट आहे तो पाहू आपण. तर दुसरा महत्त्वाचा एलिमेंट आहे आपल्यासाठी हायड्रोजन. कार्बन नंतर महत्त्वाचा कोण आहे आपल्यासाठी, हायड्रोजन. मग आता हायड्रोजन विषयी काय माहिती आहे तुम्हाला पहा. सेकंड नंबरचा एलिमेंट हायड्रोजन. तर हायड्रोजनसाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, तर याचा सर्वात आधी सिम्बॉल. तर हायड्रोजनचा सिम्बॉल असते H. हायड्रोजनला कशाने दाखवतो आपण, H. याचा ॲटॉमिक नंबर, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर तो किती आहे, 1. त्यानंतर हायड्रोजनचं ॲटॉमिक मास ते पण किती असते, 1. त्याच्यानंतर याचं आपण सांगणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार याचं, याच्याजवळ एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे एकच बसेल. बरोबर, पहिल्या शेलमध्ये. किंवा ऑर तुम्ही काय सांगू शकता, पहिले असते 1s आणि किती इलेक्ट्रॉन आहे याच्याजवळ, 1, म्हणजे काय येणार 1s1. म्हणजे याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला बघा, s मध्ये. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन
एंटर्स इन यस ऑर्बिटल. कशामध्ये गेला त्याचा शेवटचा इलेक्ट्रॉन? यस ऑर्बिटलमध्ये गेला. आणि यस ऑर्बिटलमध्ये गेला म्हणून हा हायड्रोजन काय आहे? यस ब्लॉक एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे? एस ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, एस ब्लॉकमध्ये प्रेझेंट असते. आणि एस ब्लॉकमध्ये कुठं प्रेझेंट असते? तर एस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1 मध्ये प्रेझेंट असते. आणि पिरियड नंबर पण काय असते याचा? 1 असते. ग्रुप नंबर पण 1 आहे आणि पिरियड नंबर पण काय? 1 आहे. एस ब्लॉक एलिमेंट आहे. पिरियोडिक टेबलमध्ये बघितलं तर पहिल्या ग्रुपमध्ये आणि पहिल्या पिरियडमध्ये हा काय असतो? प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आता याची व्हॅलन्सी किती असते ते पाहू आपण. व्हॅलन्सी, आता व्हॅलन्सी किती आहे? तर याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे बघा? 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि हा ऑक्टेट तर करू नाही शकत, डुप्लेट करणार. डुप्लेटसाठी याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? 1. आणि व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे बॉन्डिंग जर बघितली आपण, बॉन्डिंग इन हायड्रोजन, तर हे बॉन्डिंग तुम्हाला कशी दिसेल? तर हा हायड्रोजन एकच बॉन्ड करते. मग तो जो एक बॉन्ड आहे तो एक बॉन्ड कोणता असेल? सिंगल असेल, बरोबर. तर सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड काय करते? हा हायड्रोजन तयार करते. कार्बननं आपण 4 टाईपचे बॉन्ड तयार केले होते, त्यांना आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं. सिंगलही करते, डबलही करते, ट्रिपलही करते, 2 डबलही करते, बरोबर. तर बॉन्डिंग इन हायड्रोजन काय असते? तो सिंगल बॉन्ड काय करते? तयार करते, बरोबर. मग हायड्रोजन विषयी बघितलं आपण, स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा एलिमेंट आहे आपल्यासाठी ऑक्सिजन. पुढचा महत्त्वाचा एलिमेंट जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा आहे तो आहे ऑक्सिजन. 3rd नंबर ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचा सर्वात आधी लागेल आपल्याला सिम्बॉल. तर ऑक्सिजनला आपण कशा पद्धतीनं दाखवतो? ऑक्सिजनला दाखवतो ओन, बरोबर. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा जो ॲटोमिक नंबर आहे तो ॲटोमिक नंबर किती आहे? ऑक्सिजनचा ॲटोमिक नंबर तो आहे 8. त्यानंतर ऑक्सिजनचा ॲटोमिक मास किती आहे? ॲटोमिक मास ते आहे 16. आता आपण ॲटोमिक नंबर सांगितला, ॲटोमिक मास सांगितलं. आता सांगू आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार याचं बघा. तर ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटोमिक नंबर किती आहे? 8. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. राहिले किती? 6. म्हणजे दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? 6. किंवा दुसरं कसं काढणार आपण याला बघा, ऑर कसं काढणार? पहिले असते 1s, नंतर असते 2s आणि नंतर असते 2p, बरोबर. 1s 2s 2p. मग आता काय करणार? यसमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. परत यसमध्ये 2, किती झाले? 4. पण याच्याजवळ आहेत किती? 8. म्हणजे 4 झाले तर इथं किती येतील? 4. मग आता बघा पुढे काय सांगणार आपण? याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी मध्ये. म्हणजे काय म्हणणार आपण? लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ऑर्बिटल. याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला? पी ऑर्बिटलमध्ये. आणि शेवटचा इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये गेला याचा अर्थ हा काय आहे? तर हा पी ब्लॉक एलिमेंट आहे. काय? पी ब्लॉक एलिमेंट आहे. मग आता पुढे काय सांगणार आपण? तर हा पी ब्लॉकचा एलिमेंट आहे हे तर माहीत झालं. मग पी ब्लॉकमध्ये हा कोणत्या ग्रुपमध्ये आहे आणि कोणत्या पिरियडमध्ये आहे ते सांगावं लागेल आपल्याला. तर हा 2nd नंबरच्या पिरियडमध्ये आहे. आणि ग्रुप कोणता आहे बघा? कार्बन कोणत्या ग्रुपमध्ये होता? 14 नंबरच्या. कार्बनच्या नंतर असते नायट्रोजन, तो 15 मध्ये. आणि नायट्रोजनच्या नंतर ऑक्सिजन, म्हणजे हा कुठे येणार आहे? 16 मध्ये, बरोबर. तर ग्रुप 16 मध्ये प्रेझेंट असते. पी ब्लॉक एलिमेंट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहीत झालं. मग आता पुढे काय लागेल आपल्याला? याची व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी कशी येणार बघा. तर याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 6. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? 2, बरोबर. ऑक्टेटसाठी याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याची व्हॅलन्सी 2. मग व्हॅलन्सी 2 झाली. मग आता याच्यामधली बॉन्डिंग काय होणार बघा? बॉन्डिंग इन ऑक्सिजन. आता ऑक्सिजनमधली बॉन्डिंग काय येणार? तर ऑक्सिजन किती बॉन्ड करेल? तर व्हॅलन्सी 2 आहे म्हणजे हा 2 कोव्हॅलंट बॉन्ड करेल, बरोबर. मग हे 2 कसे करेल तो? तर हा ऑक्सिजन सिंगल असे करू शकते, 2 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. किंवा ऑक्सिजन काय करू शकते? डबल बॉन्ड पण करू शकते. ऑक्सिजन काय करेल? डबल बॉन्ड. तर हे बॉन्डिंग आहे कशामधली? ऑक्सिजनमधली. स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर पुढचा एलिमेंट बघू आपण. पुढचा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी नायट्रोजन. महत्त्वाचा एलिमेंट आहे नायट्रोजन. तर बघा आता 4th नंबरचा एलिमेंट नायट्रोजन. परत याचं पण बेसिक बघावं लागेल आपल्याला. काय काय सांगू शकतो आपण नायट्रोजनसाठी? तर नायट्रोजनचा सिम्बॉल. तर नायट्रोजनला कशानं दाखवतो आपण? नायट्रोजनला दाखवतो N या सिम्बॉलनं.
त्याच्यानंतर त्याचा ॲटोमिक नंबर, नायट्रोजनचा ॲटोमिक नंबर, तर नायट्रोजनचा ॲटोमिक नंबर किती आहे 7. त्यानंतर नायट्रोजनचा ॲटोमिक मास, ॲटोमिक मास, तर ॲटोमिक मास किती आहे याचं 14. त्यानंतर ॲटोमिक नंबर झाला. आता आपण काय सांगू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन आहेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 इलेक्ट्रॉन आहेत तर पहिल्या शेलमध्ये किती येतील 2, राहिले किती 5, दुसऱ्या शेलमध्ये किती येतील 5. म्हणजेच ऑरमध्ये तुम्ही याला कसं लिहू शकता, दुसरं 1s नंतर 2s नंतर 2p, तर 1s मध्ये 2, 2s मध्ये 2, कारण s मध्ये 2 बसतात, किती झाले 4 आहेत 7, म्हणजे राहिले किती 3, 4 आणि 3 7, बरोबर. मग याचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला p मध्ये, म्हणजे काय म्हणणार आपण लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन p ऑर्बिटल. कशामध्ये गेला याचा शेवटचा इलेक्ट्रॉन p ऑर्बिटलमध्ये गेला. शेवटचा इलेक्ट्रॉन p मध्ये गेला म्हणजे हा p ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे आपण इथं काय लिहिणार p ब्लॉक एलिमेंट. नायट्रोजन काय आहे p ब्लॉक एलिमेंट आहे. मग p ब्लॉकमध्ये तो कुठं प्रेझेंट असते, कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असते आणि कोणत्या पिरियडमध्ये प्रेझेंट असते हे आपल्याला माहीत पाहिजे. तर नायट्रोजन हा 2nd नंबरच्या पिरियडमध्ये प्रेझेंट असते. आणि ग्रुप कोणता, तर कार्बन कुठं प्रेझेंट होता, कार्बन होता ग्रुप 14 मध्ये, आणि कार्बनच्या नंतर नायट्रोजन असते, म्हणजे काय येणार हा ग्रुप 15. तर नायट्रोजन कुठं प्रेझेंट असते ग्रुप 15 मध्ये. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनही झालं. मग आता काढणार आपण त्याची व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी जर काढली तुम्ही तर याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि 5 इलेक्ट्रॉन्स जर आहेत म्हणजे याला ऑक्टेटसाठी आणखी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे हा काय करेल याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेटसाठी, म्हणजे हा 3 बॉन्ड्स करेल, म्हणजे याची व्हॅलन्सी काय होणार 3 होणार, बरोबर. मग व्हॅलन्सी 3 झाली. मग बॉन्डिंग कशी झाली नायट्रोजनमधली, बॉन्डिंग इन नायट्रोजन. आता बॉन्डिंग जर बघितली तुम्ही तर कसं येणार बघा, नायट्रोजन काय करणार आहे 3 बॉन्ड्स करणार आहे. कसे करू शकते बघा, नायट्रोजन सिंगल 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 हा एक चान्स आहे. दुसरा चान्स काय आपण, नायट्रोजन एक करेल डबल आणि एक करेल सिंगल, झाले 3 बॉन्ड. किंवा तिसरं हा नायट्रोजन काय करेल ट्रिपल बॉन्ड करेल. म्हणजे अशा 3 पॉसिबिलिटी आहेत. नायट्रोजन काय करू शकते 3 प्रकारे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकते, सिंगल सिंगल सिंगल, एक डबल एक सिंगल किंवा एक ट्रिपल. तर हे झाली नायट्रोजनमधली बॉन्डिंग. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढे आणखी काय कामात पडतात आपल्या महत्त्वाचे, तर आणखी महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, जसं फॉर एक्झाम्पल हॅलोजन्स महत्त्वाचे आहेत. पण हॅलोजन्सला आपण एवढ्या डिटेलमध्ये बघणार नाही, शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला काय आहे. तर पुढचे जे बघायचे आहेत आपल्याला ते आहेत हॅलोजन्स. आणि या हॅलोजन्समध्ये आपल्याकडे 4 एलिमेंट आहेत. कोणकोणते 4 आहेत बघा, ते लिहितो मी इथं. हॅलोजनमध्ये सर्वात आधी आपल्याजवळ आहे फ्लोरीन, त्यानंतर दुसरा आहे आपल्याजवळ क्लोरीन, त्यानंतर तिसरा जो आहे आपल्याजवळ तो आहे ब्रोमीन, आणि चौथा जो आहे आपल्याजवळ तो आहे आयोडीन. तर यांना म्हणतो आपण हॅलोजन्स. ठीक आहे, या चौघांना काय म्हणतो हॅलोजन. हे तुम्ही पिरियोडिक टेबल नावाच्या चॅप्टरमध्ये शिकले. मग आता फ्लोरीन जर असेल तर याचा सिम्बॉल काय आहे, तर याचा सिम्बॉल आहे F. क्लोरीन असेल तर त्याचा सिम्बॉल काय आहे Cl. ब्रोमीन असेल तर त्याचा सिम्बॉल काय आहे Br. आणि आयोडीनचा सिम्बॉल काय आहे I. बरोबर. तर हे प्रत्येकाचे सिम्बॉल झाले. आणखी महत्त्वाचं काय आहे, तर आणखी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की हे सगळेचे सगळे कोणते एलिमेंट आहेत, तर P ब्लॉक एलिमेंट आहेत. कोणते एलिमेंट आहेत, P ब्लॉक एलिमेंट. P ब्लॉकमध्ये काय असतात, हे प्रेझेंट असतात. मग P ब्लॉकमध्ये कुठं प्रेझेंट असतात, बरोबर. तर आता याच्या पिरियडविषयी जर सांगितलं तर पिरियड वेगवेगळे येतील, पण ग्रुप काय येणार आहे, सर्वांचा सेम येणार आहे, बरोबर. पिरियड वेगवेगळा येईल पण ग्रुप सेम येणार आहे. कोणत्या ग्रुपमध्ये येतील हे, तर हे प्रेझेंट असतात ग्रुप 17 मध्ये. कशामध्ये प्रेझेंट असतात, ग्रुप 17 मध्ये. पिरियड वेगवेगळा येणार, तर पिरियड काय येणार बघा, जर तुम्ही फ्लोरीनचा पिरियड बघितला तर फ्लोरीनचा जो पिरियड आहे कोणत्या पिरियडमध्ये प्रेझेंट असते, हा फ्लोरीन पिरियड 2 मध्ये प्रेझेंट असते. क्लोरीन कुठं प्रेझेंट असते, हा पिरियड 3 मध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर ब्रोमीन कुठं प्रेझेंट असते, हा पिरियड 4 मध्ये प्रेझेंट असते. आणि आयोडीन कुठं प्रेझेंट असते, पिरियड 5 मध्ये प्रेझेंट असते, बरोबर. तर हे माहिती झालं आपल्याला. आणखी पुढे काय सांगणार आपण बघा, तर यांच्याकडे असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, बरोबर. तर यांचे काय पाहिजेत आपल्याला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय,
जे इलेक्ट्रॉन लास्ट शेलमध्ये आहेत बरोबर, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात त्यांच्यामध्ये 7 असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल आहे ना, इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन लास्ट शेल, त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे त्यांच्याकडे 7. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत, तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे यांची जे व्हॅलन्सी आहे ते व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे बरोबर. तर जे हॅलोजन्स आहेत त्यांची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे. आणि व्हॅलन्सी 1 आहे, मग यांच्यामध्ये जे टाईप ऑफ बॉन्डिंग आहे ते कशी येणार, टाईप ऑफ बॉन्डिंग. तर व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे हे एकच बॉन्ड तयार करतील. व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे हे एकच बॉन्ड तयार करतील, एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतील. कसा, हा फ्लोरीन, हा क्लोरीन, त्यानंतर हा ब्रोमीन आणि त्यानंतर हा आयोडीन, असे हे काय करतील, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतील. तर या हॅलोजनचं इंट्रोडक्शन झालं, स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं थोडंफार इंट्रोडक्शन होतं ते मी तुम्हाला दिलं. आता बाकीचा पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये बघू, पण त्याआधी या चॅप्टरच्या नोट्ससाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि तुम्हाला त्याच्यासाठी सर्वात आधी काय करावं लागेल की टेलिग्राम ॲप डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जिथं तुम्हाला फ्री नोट्स भेटतील आणि तुमचे जे डाऊट्स असतील ते पण सॉल्व्ह केले जातील. आणि डेली तुम्ही काय देऊ शकता, ऑनलाईन MCQ टेस्ट देऊ शकता. त्याची लिंक मी त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा.